श्रीमंत योगी याच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून ज्या राजाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तो राजा शिवछत्रपती। त्या महान राजाला मानाचा त्रिबार मुजरा। हिंदुत्व रक्षणासाठी जर राधानं खऱ्या अर्थानं औरंगजेबासमोर झुकला नाही तो धर्मवीर स्वराज्याचा धाकलधनी शंभू राजांना या स्पर्धेच्या वतीने मानाचा त्रिबार मुजरा अर्पण करतोय। खेळपट्टीला नतमस्तक होतो आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण माझ्या समालोचनाची सुरुवात करतोय। ओपनिंग पेअर प्रिन्स आणि त्याच्यासोबत विकीला आपण पाहतोय। तर काल 2 वाजेपर्यंत या क्रीडांगणावरती समालोचन असल्या कारणास्तव कुठेतरी आवाजामध्ये बदल जाणवतो प्रेक्षकांना, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करेन। पण यावेळेस बघा गॅपमध्ये खेळलाय, साईच्या हाताला बॉल ब्रश झालाय, बॉल मागे चाललाय सीमा पलीकडे चौकारासाठी 4 धाबा। चौकार आला नुकताच आपण पाहतोय प्रिन्सच्या बॅट मधनं। यष्टांच्या मागे तुम्ही पाहताय चिटू पावशे बॉलिंग मार्क वरती अरुणने काल विकेट हॅट्रिक संपादित करण्याचा बहुमान मिळवला। तो पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। षटक क्रमांक पहिलं यावेळेस फसवलं गेलंय। ऑनसाइड स्वीप करायचा होता, डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल। चौकारानंतरचा लगेचच कमबॅक केला जातोय। उन्हाचा तडाखा प्रत्येकाला बसतो, प्रचंड ऊन आहे। यावेळेस काय करते, एलिव्हेशन जास्त मिळालंय, बॉल मात्र थेट निघून चालाय मैदानाच्या बाहेर। एलिव्हेशनला जागा नाही अंडरआर्म क्रिकेटमध्ये विकेटचं पतन। विकेट नंबर 1 डाऊन, प्रिन्सला सोडावं लागेल मैदान। ऑन ड्राइव्ह केलाय, पुन्हा एकदा चूक होते फिल्डर कडनं। वारंवार क्षेत्ररक्षकांकडून झालेल्या चुका या महागड्या ठरतील विनायक साऊंड अँड लाईट इव्हेंटला। चौकार येतोय फलंदाजी करत असताना, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला तो कुणाल आणि त्याने लगावला चौकार। चौकार आलेला आहे। अरुण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर, ऑन साइडला वॉटर शॉट, पॉवर पॅक स्वीप, चेंडू सीमा पार, चौकार। ऑन साइडला पॉवर पॅक चौकार आपल्याला पाहायला मिळाला। डीप मध्ये स्क्वेरिश मिड विकेटला कुणाल ऑन फायर। रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं तर वाईट बॉलचा इशारा पंच करता। अभांतर धाव लाईन पाहिली, सोडून दिलं। ज्या अरुणनं काल हॅट्रिक संपादित केली, चांगली गोलंदाजी केली, त्या अरुणच्या विरोधामध्ये आता आक्रमण झालंय। त्यामुळे क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस तुमचा नसतो, प्रत्येक दिवस सारखा नसतो, कुठे ना कुठे खेळ खराब होण्याची शक्यता असते आणि सध्या तेच आपल्याला पाहायला मिळतं। अरुण काल जो गोलंदाज अगदी ताऱ्यासारखा चमकला, त्याला मात्र आज दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये शांत ठेवण्याचं कार्य केलंय। थर्डमॅन मध्ये बॉल, खराब क्षेत्ररक्षण, वारंवार एका मागून एक फिल्डर मात्र निराश करतायत, हताश करतायत। अतिशय खराब आणि निकृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। आणखीन एक चौकार।
माझा चिट्टू काय सुरू आहे? क्षेत्ररक्षण का असं होतंय? रात्री योग्य त्या वेळेत झोप होणं फार महत्वाचं आहे. चॅटिंगचा परिणाम आहे. रात्रभर फोनमध्ये घुसून राहिल्यावर सकाळी बॉल दिसणार कसा? निर्वाणा आर्या 11 विरुद्ध विनायक साऊंड अँड लाईट इव्हेंट. गोलंदाजी मार्क वरतीकता कृष्णाला आपण पाहणार आहोत. ओ नंबर 2 पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा आल्या. फार खराब क्षेत्ररक्षण पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं. एकाही फिल्डरला बॉल धरता आला नाही. ठीक आहे. खरं तर तुमचं 8:30 वाजता या क्रीडांगणावरती येणं हे फार महत्वाचं होतं. जवळपास 1 वाजलेलं आहे. मला तर वाटतं मॅच साठी ते तयार होऊन आलेत. प्रॅक्टिस करत होते. खरं तर आम्हाला कळलं मॅक्सी ग्राउंडवरती सराव सुरू होता. सकाळी 7 वाजल्यापासून त्या क्रीडांगणावरती ते सराव करत होते. पाहूया आता आज संधी आहे का? काल 2 मॅचेस मला तर वाटतंय गमावलेल्या आहेत आणि आता थेट पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये तुम्ही नक्कीच उपस्थिती दर्शवा. हार जीत हा खेळाचा भाग आहे, हरकत नाही. ओ ऑन साइडला खेळायचा होता. बॉल कलेक्ट करता येत नाहीये काय खेळाडूला. सध्या जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं होत नाहीये. बॉल कलेक्ट करणं कठीण होईल जर प्लेयर्स डोळ्यावरती आले तर. बिहाइंड विकेट चिटू पावशेला आपण पाहतोय. हो यावेळेस देखील पडल्यानंतर आत येतोय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. बघा कोणत्याही प्रकारे पंचांची वाद घालू नका. चला व्हाईट बॉल असेल. कृष्णा पुन्हा एकदा सज्ज होता गोलंदाजी मार्कवर. खराब चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. फारशा अतिरिक्त धावा खर्च होतात. पिंटू थर्ड मॅन रिजन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. विवेकला तुम्ही पाहता शॉट फाईन लेगला डीप मध्ये. स्क्वेअर लेगला पिंकेशला पण पाहता मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ. समोर एक्स्ट्रा कबर लाईक फिल्डर पॉइंट. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न यावेळेस चेंडूला अडवलं जात आहे पण एक धाव मात्र नक्कीच मिळेल. कॅज्युअल अप्रोच तुम्हाला थोडा पाहायला मिळेल सध्या विनायक साऊंड अँड लाईट इव्हेंट या संघाकडून. आर्किटेक्ट गणेशजी नाईक साहेब यांचे खरं तर मित्र आपण पाहिलं तर नुकतंच ज्यांचं शुभागमन झालंय स्वप्नील दादांचं व्यासपीठावरती आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 2 चेंडू शिल्लक असतील. विक्की स्ट्रायकिंग एंडवरती. विक्की आणि कुणाल करतर या जोडीने मात्र धावांची गती वाढवली आहे पूर्णपणे. ओ यावेळेस स्क्वेअर कट करायचा होता. बॉल बघा कुठे गेलाय. काही पण निघाय काही पण निशाणा. खेळायचा होता स्क्वेअर कट. पॉइंटला बॉल आला मिड विकेटला. हँडलवर बॉल लागला. अखेरचा एक चेंडू शिल्लक. कुणाल स्ट्रायकिंग एंडवरती असेल. बॉलिंग भागवरती तयार होतोय कृष्णा. या संघाचा हा देखील महत्वपूर्ण खेळाडू आहे. कल्याणी स्ट्रायक ऑन चिट्टू पावशेला संघामध्ये नक्कीच घेण्यामध्ये यशस्वी राहिले पिंटू. कृष्णा ओ बिहाइंड विकेट. बॉलला अडवण्याचा प्रयत्न सफल राहिला. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 2 पूर्ण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धापलकावरती 26 आणि पहिल्या ओव्हरमध्ये 18 होत्या.
आणि या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर 8 धाबा खर्च केल्या. विकेट मिळवणं फार महत्त्वाचं आहे. विकी आणि कुणाल या दोन फलंदाजांमधून एका दुसऱ्या फलंदाजाची विकेट जर मिळाली तर मात्र या मॅचमध्ये पुन्हा विनायक साऊंड अँड लाईट इव्हेंट या संघाचा कमबॅक होऊ शकेल. देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी. अरे देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी. युवा सेना शाखा अधिकारी सौरभजी यांचं ते नुकतं शुभागमन झालं. या आपण आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. येस चिट्टू बॅट्समन घेणार ना आतमधनं. चला बॅटर तयार आहेत. चला लगेच सामना सुरू करा. चला मॅच आपण करतोय सुरुवात. पुढे सरसावत ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर नाही आहे. फायदा घेतलाय लॉंग ऑनच्या पलीकडे चौकार. असताना लॉंग ऑनच्या बाहेर चौकाराला दापलक 30 वर 30 रन्स ऑन बोर्ड. थोडक्यात बचावले. क्लोज एन्काउंटर लेग स्टंपच्या हलकासा बाहेर चेंडू वाईट बॉल. विकी चांगली बॅटिंग करतात. 31 धावा दापलकावरती. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल मात्र शॉर्ट मिड विकेटला अडवला जातोय. पुन्हा एकदा सिंगल मिळते. धावफलक 32 वर.
षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. ड्रोन ऑपरेटरला तुम्ही पाहू शकाल. साईराज 32 झालेला 32. हो ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे. आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा सुधार झालेला आपण पाहतो, कारण पहिल्या ओव्हरमध्ये फार खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत. प्रत्येक क्षेत्ररक्षक अगदी हातातले चेंडू देखील सोडत होता, पण आता मात्र काहीतरी कानमंत्र दिला 2 ओव्हर नंतर. ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षकाला शोधून काढतायत. फिल्डर तिकडे तैनात आहेत. धावफलक आपण पाहिले तर 34 वरती 34. बाहेर टाकलाय. थर्डमॅन लढवला जातो. वाईट बॉलचा इशारा पंच करतो. अभांतर धाबी ते मिळेल. धावसंख्या अभांतरच्या मदतीने पुढे 35 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. ओ यावेळेस चांगला चेंडू टॉस होतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. समाप्ती निर्धाव चेंडूची झाली आहे आणि खरं तर एक चेंडू आता शिल्लक असेल. 35 धाबा धावफलकावरती धाबांच्या गतीवरती पूर्णविराम लावण्याचं कार्य करतात. सरळ बॅटनं. नो चान्स फॉर द फिल्डर. एंड टू द गॅप. स्ट्रेट डाऊचा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 पूर्ण झाले आहेत आणि 39 धाबा धावफलकावरती 39 ऑन बोर्ड. कृष्णा गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड स्पेल मध्ये कृष्णा येतोय. यापूर्वी त्यांना आपण पाहिलं तर खर्च केला होता धावा जवळपास 8. सेकंड स्पेल मध्ये तो 4थ्या षटकामध्ये आपल्याला तो पाहायला मिळेल. कुठेतरी धावांच्या गतीवरती लगाम लावायचा, त्यामुळे त्याला मात्र इन्व्हाइट केलं गेलंय. कृष्णा येतोय गोलंदाजी मार्कवर. स्वीप केलाय. तो एंड वरती बॉल लागलाय. बाहेर चालाय चेंडू. एलिव्हेशन मिळत आहे. जागा नाही अंडरआर्म क्रिकेट मध्ये. विकेटचं पतन. विकी बाद. वरती 39 आणि सध्या 39 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान देखील तुम्हाला पाहायला मिळतंय. कुणालने जर 3 चौकार लगावले तर 500 रुपयांचं पारितोषिक मयूर चौधरी यांच्याकडून असेल. मुरबाडकर. आज मात्र आपण पाहतोय मॅचेस भरपूर जबरदस्त. नो बॉल. आम ऍक्शन. नो बॉल कॉल केलाय. ओ यावेळेस फसवलं गेलंय. बॅटच्या हँडलवरती बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पण नाही. सावकाश आले चेंडू आणि त्यांनी अगदी बॉल यष्टनवरती लावलाय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. बाळा देखील सोडेल मध्ये. 1 more विकेट डाऊन. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय निर्वाणा आणि या 11 संघाला लागणारा आणखीन एक धक्का.
संगणकाने रिपोर्टिंग करायचं आहे. कायरा नायरा फॅन क्लब आणि रिया 11 संघ कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. आणि ज्या संघ मालकाने खेळाडूंना घेतला आणि तो खेळाडू जर आला नाही खेळण्यासाठी आणि त्या जर कर्जदार ओनरला किंवा कॅप्टनला त्या गोष्टीचा आक्षेप असेल तर मात्र त्या खेळाडूच्या विरुद्ध ॲक्शन घेतली जाईल. त्या खेळाडूला बॅन करण्यात येईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. त्यामुळे जर तुम्हाला संघामध्ये स्थान मिळालंय तर तुम्हाला या ग्राउंडवरती येऊन खेळणं हे अनिवार्य असेल. जर तुमचा जेन्युइनली काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मात्र मॅनेजमेंट टीमला कळवू शकता. पण जर का कोणत्याही प्रकारे न कळवता जर तुम्ही इथे उपस्थित राहिलात नाही तर मात्र सरळ 2 वर्ष तुम्हाला बॅन स्वीकारावा लागेल. चिट्टू यष्टांच्या मागे गोलंदाजी मार्क वरती कृष्णा. हो कुणासाठी टॅप करायचा होता. संधी आहे. यष्टांच्या मागे पुन्हा एकदा चूक झाली आपण पाहतोय. डायरेक्ट हिट यष्टांवरती लागायला हवा होता. षटक क्रमांक बघता बघता 4थं देखील पूर्ण झालंय. एक चेंडू शिल्लक असेल. 3.5 षटकांचा खेळ संपन्न. थोडं करेक्शन असेल. 44 धावा दापलकावरती आहेत. 44. तसं इथे आपण पाहतो षटक क्रमांक 4 पूर्ण. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा दापलकावरती आहेत. 45 लॉस ऑफ 3. काही क्षणातच इथे मान्यवरांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओ रॉकेट शॉट. वडपाव पॅक फ्रॉम अमित. गॅप मध्ये खेळल्या 4 धावांसाठी KWPL चौकार. बुलेट शॉट. गोळीचा बेगाने चेंडू थेट निघून गेला लॉंग ऑफच्या बाहेर चौकारासाठी. धावा झाल्यात 51. 5 चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. पुढे ससाबत ऑन साइडला स्वीप केलाय. अगदी ब्लॅक पडद्याला स्पर्श करे चेंडू सीमा पलीकडे चौकार. थँक्यू डीजे. मध्ये वाढ करण्यासाठी गोलंदाजाचं नाव सध्या पुढे कृष्णा असेल, कारण कृष्णाच्या विरोधात चौकारासाठी 3-2,000 होते, पण सध्या सँडी आहेत. सो बॅक टू बॅक तिसरा आला तर मात्र डीके 1,000 रुपयाचं पारितोषिक तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता लगेच जमा करा. नाही जीपे वगैरे चालणार नाही.
ऑन रेकॉर्ड हार्ड कॅश. ओ यावेळेस बॉल गॅप मध्ये बचावलायत. पारितोषिक वाचलं तर बघा किती आनंद झाला. पुन्हा एकदा गॅप मधून घेत आहेत. वॉट अ बॅटिंग. अप्रतिम फलंदाजी. कुणालच्या बॅटमध्ये देखील चौकार येतोय. अँड आर्या 11 टीमला गॅप मध्ये पुन्हा एकदा शेवट गोड झालाय. चौकारला लास्टच्या बॉलवर धावसंख्येला मात्र गती मिळाले. धावफलक 64 वर आणि 65चं टार्गेट. टॉस कॉइन कोणाकडे? टॉस कॉइन मनीष सर टॉस कॉइन घेतलाय का? येस सर. व्यासपीठावरती या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण प्रथम रिपोर्टिंग करा. कायरा नायरा फॅन क्लब्स आणि रिया 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स कुठे असतील आपण रिपोर्टिंग करा. बघा पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर टॉस हा पूर्ण झाला पाहिजे याची देखील नोंद करा. आणि जर एक कॅप्टन आले असतील दुसरे कॅप्टन आले नसतील तर जे कॅप्टन आलेत त्या संघातला नाणेफेकीचा कौल जिंकला असं आम्ही घोषित करणार आहोत. स्पर्धेचा नियम आहे जो आजपासून आपण लागू करत आहोत. आयोजकांची आलेली ही सूचना आहे आणि वेळेला नक्कीच आपण बंधनकारक राहणं खूप गरजेचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन झालेत. सौरभ आरोटे साहेब आहेत त्यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. एक स्पेशल कॉइन देखील बघायला मिळतो आपल्याला या स्पर्धेमध्ये जो उपलब्ध करून दिला आहे आपल्या आवाज कल्याणचा म्हणजे जो प्रथमेश ठाकूर सरांनी जो उपलब्ध करून दिला आपल्याला. हेड्स आणि टेल्स असणार आहे त्यावरती. दोन्ही टीम्स कायरा फॅन क्लब्स आणि रिया 11. टॉस होतोय. टेल्स आहे. धन्यवाद मान्यवरांचा धन्यवाद असणार आहे. थँक्यू सो मच सर. तर बघा कायरा फॅन क्लब्स आपण नाणेफेकीचा कौल रिया 11 संघाने टेल्स झालाय. येस टेल्स कॉल केला होता. तर काय डिसिजन आपलं असणार आहे? बॅटिंग करणार आहात. आणि कालचा दिवस कसा गेला? थोडासा खरतर नक्कीच आपला कालचा दिवस गेलाय. आज इथून कमबॅक करण्याची आवश्यकता आहे. तर संपूर्ण संघ आलाय तो कमबॅक आपला होईल का? हो नक्कीच प्रयत्न करू. असं कमबॅकचं तर काय बोलू शकत नाही कारण की ऑलरेडी 2 टीम क्वालिफाय झाल्या आमच्या ग्रुपमधनं. पण प्रयत्न करेल जिंकायचा नक्की. नक्कीच प्रयत्न करणार आहात. बेस्ट ऑफ लक. आणि कायरा नायरा फॅन्स क्लब 2 मिनिटं आपल्याशी देखील संवाद साधणार आहोत. ही मॅच किती महत्वाची आपल्यासाठी? मॅच तर महत्वाचीच आहे पण जितायचा प्रयत्न करू कारण 2 मॅच आम्ही हरलेलो आहे तरी ही मॅच जितायचा प्रयत्न करू. हरकत नाहीये. जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही टीम्स आता करणार आहेत. जाऊयात तर मॅचच्या दिशेने आपण जिथे अजून एक महत्वपूर्णची लढत आपण पाहतोय. निर्वाण आर्या 11 विपक्ष विनायक साऊंड्स अँड लाईट्स अशा ह्या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ही मॅच असणार आहे. पृथ्वी आहे गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सागर पावशे यांना म्हणजेच कल्याणचा हा 360 डिग्री मानला जाणारा प्लेयर आहे. बघा सागरच्या प्रत्येक धावेसाठी आमच्या समालोचकांना 200 रुपयाचं पारितोषिक आहे. योगी भाई जे सिंगापूर वरून हा सामना पाहतात. 6 चेंडूंवरती 6 चौकारांचा विक्रम केला तर 5000 रुपयाचं पारितोषिक डीके यांच्याकडून देखील असणार आहे. पारितोषिकांचा लैलूट नक्कीच होत आहे. आणि येस ते पारितोषिक सागरला असेल म्हणजे चिट्टूला असेल. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चांगली फिल्डिंग झाली. चांगला बॅकअप करत राहणं गरजेचं आहे. चांगलं बॅकअप देखील इथे झालंय.
आणि जर लक्ष्याचा आपण विचार केला तर 65 धाब्यांचा इथे लक्ष असणार आहे. बघा त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आहे अजूनही मैदानात एक असा खेळाडू आहे ज्या खेळाडूने ना अनेक वर्ष चांगली कामगिरी केली आहे, मग ते अंडरआर्म क्रिकेट असू देत. नेक्स्ट बॉल अतिरिक्त बाहेर पिचिंग आहे. बाहेर पिचिंग इथे बघायला मिळते आपल्याला. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप इथे करण्यात आलंय. चेंडू नो असणार आहे आणि येस अगदी खेळपट्टीच्या ना बाहेर तो चेंडूची पिचिंग आहे सर. थँक्यू सो मच. नो +1 ह्या 2 धावा अतिरिक्त स्वरूपाच्या. बघा बॅटनी धावा येत नव्हत्या, चांगली गोलंदाजी होत होती, पण या आलेल्या सगळ्या धाव्यात ना या एक्स्ट्राच्या स्वरूपात असणार आहेत. धावा झाल्यात आता 4 धाव फलकावरती. एक चेंडू आणि 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात आपल्याला. चांगली बॉलिंग करणं खूप गरजेचं आहे. 65 धावांचं लक्ष आहे. डोंगर आहे समोर. यावेळी देखील पुन्हा एकदा अप्रतिम ड्राईव्ह. काय कनेक्शन बघायला मिळतंय बॅटचं. अप्रतिम कनेक्शन. चौकार वसूल करतायत. धाव इथे देखील मिळणार आहे. एका धावेच्या साह्याने हळवरपणे धावफलक देखील पुढे सरसवत आहे. बघा गोलंदाज ना हलक्याशा चुका करतायत आणि त्यानंतर त्या चुकेंवरती ना कॅपिटलाइज करण्यात येत आहे दोन्ही बॅटर्स कडून. कृष्णा असेल, कृष्णाच्या बॅटमधून ती बाउंड्री आली आहे का लाजवाब तो फटका होता. आणि समोर सागर देखील आहे. सागर देखील त्याला देखील माहिती आहे कसा खेळायचा, खेळ चालू कसा ठेवायचा. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता, पण टप्पा बघा काय अचूक टप्पा आहे. त्या बॅटचा जो ब्लेड त्यांनी ओपन केला ना, त्या ब्लेडच्या अगदी बाहेरच्या दिशेला हा चेंडू निघून जातोय. हीच ओळख नक्कीच चिट्टूची देखील आहे, पण तशीच गोलंदाजी ना पृथ्वी देखील चांगली करतात. टू गो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे सरसावले होते. पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न. अजून एक वेगवान चेंडू. चांगला चेंडू होता आला पृथ्वीकनी. आणि येस आपल्या व्यासपीठावरती नक्कीच मान्यवरांचं आगमन होतोय. संघर्ष योद्धा म्हणून ज्यांची ओळख आहे, शिवसेना कल्याण शहराचे प्रमुख आहेत माननीय श्री सचिन बासारे साहेब यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. यायचे साहेब आपलं देखील आमच्या या व्यासपीठावरती वेलकम असणार आहे. आमच्या व्यासपीठावरती या विराजमान व्हा आणि इथून सामना आपण एन्जॉय करा. सहर्ष आपलं स्वागत करतोय. माननीय श्री सचिन बासरे साहेब आहेत, त्यांचं आपण स्वागत करूयात. यायचे सर आपलं देखील सुस्वागतम. आपल्या या मानाच्या स्पर्धेमध्ये कल्याण वेस्ट प्रीमियर लीग मध्ये आपलं स्वागत असणार आहे. तर दरम्यान मैदानात आपण बघतोय तर 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि यावेळी देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने फ्लिक करायचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. गोलंदाजी बघा किती सुदृढ राहिली आहे. नक्कीच चौकार आलाय, पण शांत कुणाला ठेवलंय तर सागर सारख्या मोठ्या बॅटरला आतापर्यंत शांत ठेवण्यामध्ये यश मिळतंय. कुणाला मिळतं तर पृथ्वीकला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा नक्कीच 10 आल्यात, पण तरी देखील एका मोठ्या बॅटरला शांत ठेवणं ना तेवढंच गरजेचं असतं. तसं करून दाखवलं पृथ्वीकनी. तो कॉन्फिडन्स याकडे देखील असणार आहे. ओके बरोबर आहे. धावा झाल्यात 11 धावफलकावरती. जे गुणलेखक योगी आहेत, चांगली कामगिरी ते देखील करतात. 65 धाब्यांचं लक्ष आहे. 65 टू विन. गोलंदाजी मार्कवरती आता आशिष येतात. आशिषला देखील चांगली कामगिरी करत राहणं गरजेचं आहे. 11 झाल्यात धावफलकावरती. 65चं लक्ष असणार आहे. टार्गेट मोठं आहे. टार्गेट नक्कीच डोंगरा एवढं आहे, पण त्याचं पहिला पायथा नक्कीच पार केला असं म्हणायला हरकत नाहीये. चला भरपूर वेळ आपण घेत आहे. बघा 20 मिनिटांची अवधी आणि त्याच्यावरती अतिरिक्त 2 मिनिटं आपल्याला देण्यात येणार आहेत. आणि ती अवधी संपली की त्यानंतर खेळ कुठेही असेल, कितीही षटकं झाले असतील, एक अतिरिक्त खेळाडू आतमध्ये तैनात करावा लागेल. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील पिचिंग बाहेरच्या साईडला होती. अगदी लेगस्टम्पच्या बाहेर ती पिचिंग होती. तो वळण, तो टर्न अपेक्षित होता, तो टर्न मिळत नाहीये आणि अजून एक वाईट बॉल पंच घोषित करतायत.
हा पहिला चेंडू नक्कीच होता ज्यावरती वाईड आलाय. पण काय डिसिजन आहे, एक धाव मिळणार आहे इथे. यावेळी स्विच करायचा प्रयत्न केला होता, बादची कडा लागते. हीच तर ओळख आहे. ओळख काय तर कलात्मक फटके खेळण्याची ओळख आहे चिट्टूची. आणि अजून एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून चौकारासाठी. कलात्मक फटके खेळणे ही त्याची ओळख आहे. तसाच फटका देखील खेळलाय. नेक्स्ट बॉल, यावी फ्लिक ऑफ द रेस्ट. अप्रतिम फटका. इथे देखील एकच धाव मिळणार आहे कारण चांगलं इथे क्षेत्ररक्षण होत आहे. कृष्णा येतो शॉकिंग एंडला. धावा झाल्यात 18 धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील पुन्हा एकदा मनगटाच्या साहाय्याने मनगटाची ताकद दाखवत असताना काव कॉर्नरला केलाय पार. आलाय अजून एक चौकार. काय बॅटिंग करतोय कृष्णा देखील, अप्रतिम. आणि हाच ताळमेळ आपण चर्चा करतो ना, ते गुणलेखकाचं, समालोचकाचं, डीजे ऑपरेटरचं. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अदळतोय पडद्याला आणि 4 धावा इथे देखील मिळणार आहेत. काय बॅटिंग करतोय. धावा झाल्या धावफलकावरती 26 ऑन द बोर्ड. 5 चेंडूचा खेळ झालाय. येस, सायानी यावेळी देखील डीप मिड विकेट वरती चांगलं क्षेत्ररक्षण ते झालंय. चांगली फिल्डिंग झाली. षटक क्रमांक 2 इथे संपले. धावा झाल्यात धावफलकावरती 28 ऑन द बोर्ड. हर्ष स्वागत करूयात. संघर्ष योद्धा म्हणून ओळख ज्यांची असेल तेच आपले सगळ्यांचे लाडके शहर प्रमुख सचिन भासरे साहेब आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सवंगडी म्हणजेच आपण बघितलं तर उपशहर प्रमुख भंडार कारभारी साहेब देखील उपस्थित आहेत. विभाग प्रमुख विवेक चव्हाण साहेब देखील उपस्थित आहेत आणि विभाग संघटक शशी टेमगर साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. या सगळ्याच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणाने सहर्ष स्वागत करतो. याचे साहेब आपल्या सगळ्यांचंच वेलकम असणार आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. KWPL मध्ये आपल्या सगळ्यांचंच वेलकम आहे. आणि हीच तर ओळख राहिली ना आपल्या सचिनदादा नाईक यांची. ही संकल्पना यांनी पाहिलेलं हे स्वप्न आहे आणि ते स्वप्न बघा किती चांगल्या रीते इथे साकारण्यात येत आहे. येस सर, बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. हे षटक बॅटिंग पॉवर प्ले तो देखील तिसऱ्या षटकामध्ये घेण्यात आलाय. म्हणजे आता ती पहिल्या 2 षटकांमध्ये ती पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न या दोन्ही बॅटर्सने केला. आणि जर दोघांच्या वैयक्तिक खेळाचा जर आपण विचार केला तर चिट्टू खेळतोय 10 चेंडूंनी 11 धावेंवरती. पण समोरून चिट्टूला 7 बघा कृष्णा काय अव्वल दर्जाची देतोय. समोर देखील एक बलाढ्य नाव आहे. पण त्याच्या समोर जेव्हा आपण अशी कामगिरी करतो ना तेव्हा आपल्या नावाची देखील ती चर्चा होते. आणि चर्चा होणं गरजेची आहे. त्या कृष्णा याची चर्चा होणं देखील गरजेचं आहे. 4 चेंडू आतापर्यंत तो वैयक्तिक खेळला आणि त्या 4 चेंडूंवरती 13 धावेंचा खेळ त्यांनी बहारदार 13 धावेंचा खेळ करून आपल्याला दाखवलाय. सनी येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पॉवर प्लेचं षटक म्हणजेच आव्हान असतं. ते आव्हान आता कसं हाताळतोय. समोरून कृष्णा देखील ना आग उगळणारी बॅटिंग करतोय.
चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली. 28 धाव्यांची पार्टनरशिप, 65 धाव्यांचा डोंगर आहे. त्या डोंगराचा पाठलाग करायला ना आपल्याला ही पार्टनरशिप बिल्ड करणं खूप गरजेचं होतं. नेक्स्ट बॉल यावेळी देखील स्वीप करायचा प्रयत्न केला होता. गॅप शोधण्याचा इथे प्रयत्न केला. पंचांकडे लाऊड अपील. मॅचची गोल्डन विकेट आहे, त्यामुळे पंच देखील ना जात आहेत आमच्या टेक्निकल टीमकडे. SSS लाईव्ह या टीमकडे जात आहेत. श्री साई स्पोर्ट्स ज्यांनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. चला डीके आपल्याला विनंती आहे, डीके आपण जॉईन करा. रिव्ह्यू घेतलाय, रनआउटचा रिव्ह्यू असणार आहे आणि पंचांचा रिव्ह्यू आहे. राईट सर, पंचांचा रिव्ह्यू आहे. ओके, पंचांचा रिव्ह्यू आहे. रनआउटसाठी रिव्ह्यू असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला रिव्ह्यू आहे. तर 12th मॅन आपल्याला विनंती आहे, आपण आक्षेप घालू नका. योग्य तो डिसिजन येईल आणि आल्यानंतर ना रिप्ले देखील दाखवण्यात येईल आपल्याला. प्रत्येक गोष्टीची ना पाहणी केली जाते. प्रत्येक गोष्टीला इथे बघितलं जात आहे की जेव्हा बॅटरनी ती क्रीज पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये ग्रेस केली तेव्हा चेंडू अदळलाय की हात अदळलाय. येस, इट इज आउट आणि मॅचची गोल्डन विकेट मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण, हे सांघिक यश इथे मिळत आहे निर्वाण आणि आर्या 11 या संघाला. चिट्टू होतोय बाद. मिळाली आपल्याला. कृष्णा ऑफ स्ट्राईक गेला आणि नक्की चिट्टूची विकेट इथे मिळाली. ती धाव घेणं गरजेचं होतं कारण प्रत्येक धाव इथे खूप महत्वाची आहे. लक्ष मोठं आहे, त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ह्या चोरट्या धावा देखील खूप उपयुक्त पडतात आणि त्यामुळेच ही धाव चोरण्याचा प्रयत्न होता. रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये थोडासा बिघाड आणि मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे. पण कृष्णा अजूनही लढतोय. कृष्णा चांगली बॅटिंग आतापर्यंत करून दाखवतोय. स्ट्रायकिंग एंडला हितेश पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सनी देखील करून दाखवतात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता. योग्य तो टर्न आहे. डायरेक्ट हिट इथे देखील झालाय आणि पंचांकडे लक्ष लागून सगळ्यांचंच असणार आहे. आणि पुन्हा एकदा जाऊयात, आपल्याकडे टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे तर का नाही करायचा त्याचा वापर. आणि ती टेक्नॉलॉजी देखील तेवढी सुदृढ आहे ना, तेवढीच चांगली आहे. आपलं जे श्री साई स्पोर्ट्स पाहायला मिळते आपल्याला, क्लिअरिटी विथ क्वालिटी, दूध का दूध पाणी का पाणी अशी करून दाखवणारी आपली ही वाहिनी आहे. पुन्हा एकदा त्या वाहिनीकडे गेलोय. डीके देखील जॉईन झालेत. येस, अंपायर्स रिव्ह्यू आहे. येस, अंपायर्स रिव्ह्यू. पुन्हा एकदा अंपायर्स रिव्ह्यू असणार आहे. चला संपूर्ण संघ आपण नका जॉईन करू, डिसिजन आपल्यापर्यंत येईल. आणि येस 12th मॅन आपण देखील प्लीज आक्षेप घालू नका. येस, इट इज नॉट आउट. नॉट आउट दिला पंचांनी. थर्ड अंपायर देखील आपण पाहतोय आणि बघा रिप्ले देखील आपल्याला दाखवण्यात येईल. त्या रिप्लेमध्ये देखील आपण सगळ्याच प्रेक्षकांना इथे दाखवणार आहोत जे घर बसले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आमचा हा सामना पाहतात, आमची ही स्पर्धा पाहतात. KWPL कल्याण वेस्ट प्रीमियर लीग सीझन 2. कालचा दिवस देखील ना रोमथर्रारक होता. कालच्या दिवसात देखील प्रत्येक मॅच शेवटच्या क्षणापर्यंत गेली आहे. काल देखील 1:30 वाजलेत मैदानात आणि आज फायनलचा दिवस आहे. कालपेक्षा आपण अर्धा तास नक्कीच लवकर सुरू केले, पण दिलेल्या वेळेनुसार देखील आपण 1 तास बॅकलॉग आपल्याकडे आहे. त्या 1 तासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. 22 मिनिटांची अवधी याची देखील आपण नोंद करून घ्या. 20 मिनिटांची आहे, त्यावरती 2 मिनिटं अतिरिक्त. धावा झाल्यात 29 धाव फलकावरती, 29 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल ड्राईव्ह सल्ला जेव्हा फटका खेळाडू तैनात आहे. रोहित आहे, चूक होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा हा खेळ आहे ना, अगदी एका क्षणामध्ये आपण आपली डोळ्याची पापणी लावतो ना तेवढाच वेळ असतो. फ्रॅक्शन ऑफ सेकंड ज्याला म्हणतात, त्यामध्ये आपल्याला फिल्डिंग करायची आहे, क्षेत्ररक्षण करायचं आहे, फेकी करायची आहे आणि हीच तर चपळता अंडरआर्म क्रिकेटमध्ये पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चेंडू गॅप मध्ये निघून जात आहे. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका इथे वसूल करत असताना येतोय पुन्हा एकदा चौकार.
थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना. व्हॉट अ सॉन्ग. सनी गोलंदाजी मार्कवरती आहेत. लास्ट बॉल. धावा झाल्यात 39. पुढचा चेंडू अगदी बॉलच बॅक ड्राईव्ह करायचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. बॅकअप आहे का तर येस, बॅकअप देखील आहे. षटक क्रमांक 3 इथे संपलंय. धावा झाल्यात धावफलकावरती 39. आणि जर जिंकण्याच्या समीकरणाचा विचार केला तर 12 चेंडू आणि अजूनही 26 धावेंची आवश्यकता असणार आहे. होऊन जाऊ द्या डीजे. वरती पहा, त्यांच्या अर्धांगिनीचं नाव त्यांनी परिधान केलंय. वा, अप्रतिम बॉबी. बारा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 26 धावा धावफलकावरती. बॉल स्विच करायचा प्रयत्न केला होता. लाईन अगदी ना ते स्पिन अपेक्षित होता गोलंदाजाला. बॉबीला तो स्पिन, तो टर्न अपेक्षित होता, तो झाला नाहीये. चेंडू सरळ निघून गेला. पिचिंग देखील अगदी लक्षमच्या बाहेर होती. तिथून अतिरिक्त आतमध्ये येण्याची आवश्यकता होती. चेंडू आत आला नाहीये. वाईट बॉल. 40 झाल्यात. समीकरण अगदी क्लोज आलाय. मॅच अगदी शेवटच्या क्षणावरती येऊन ठेपली आणि हा प्रेक्षणीय फटका मनगटाच्या साहाय्याने पायावरचा चेंडू फेकून दिलाय. मिड विकेटच्या बाहेर आलाय चौकार. ही देखील ना मॅचची गोल्डनच विकेट होती. कृष्णा बाद होतोय आणि हा खूप मोठा झटका लागत असताना विनायक साऊंड्स अँड लाईट्स या संघाला. ऑफ माइंड ज्याला आपण म्हणतो ते प्रत्येकाकडे असणं गरजेचं. मग आपण कार्य काहीही करत असो, अगदी आपण ऑफिस वर्क करतोय, आपण क्रिकेट खेळतोय, समालोचन करतोय, गुणलेखक करतोय, डीजे ऑपरेटिंग करतोय, योग्य त्या वेळेवरती योग्य तर सॉन्ग कौतुक असेल डीजेचं देखील. नेक्स्ट बॉल. समीकरण 10 चेंडू आणि 21 धावेंचा मॅच ना अगदी क्लोज झाली निर्णायक क्षणावरती. पुढचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता. बॅटची काढा लागते. चांगली फेकी केली आहे आणि नक्कीच अंगाला चेंडू आदळतो, त्यामुळे एकच धाव इथे मिळणार आहे. आणि हा देखील अंडरआर्म क्रिकेटचा नियम आहे, रूल आहे, जे आपण पाहिलं ना 2019च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंड विपक्ष न्यूझीलंडची मॅच होती. बेन स्टोक्सच्या बॅटला तो चेंडू आदळला, चौकार गेला, मॅच टर्न तिथे झाली. पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये तसं नाहीये. धाव घेत असताना अंगाला बॅटला कुठेही चेंडू आदळला तर ती पुढे धाव घेण्यात येत नाहीये. हीच स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये नेहमीच पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला. कॅच इथे केली आहे कंप्लीट. लॉंग ऑफ वरती अजून एक विकेटचं पतन. हे थोडंसं स्कोर बोर्डचं प्रेशर म्हणावं लागणार आहे. आणि आता हितेश देखील बाद होत आहेत.
थँक्यू सो मच. खूप कमी अवधी नक्कीच मी इथे आमच्या डीजे ऑपरेटरला देखील. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने खेळलेला हा फटका ह्यावेळी टॅपच्या साह्याने आणि येस हीच तर म्हणतो ना आपण समय सूचकता प्रेझन्स ऑफ द माइंड. इथे जर फील्ड केला असता फेकी केली असती अवांतर गेला असता चेंडू तर एकाचं रूपांतर 2 वरती होऊ शकलं असतं. पण इथे समय सूचकता इथे चांगली आहे. धावा झाल्यात 50 धाव फलकावरती. मॅच अगदी निगडीत शेवटच्या क्षणावरती येऊन ठेपली आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी समीकरण 15 धावेंवरती आलंय. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. अप्रतिम सामना. येस येस डीजे होल्ड, डीजे होल्ड. विनायक लाईट्स अँड साऊंडच्या संघाने नक्कीच 2 सामने जिंकलेत. ही तिसरी मॅच त्यांची लीग फॉर्मॅटची कदाचित येस शेवटची मॅच त्यांच्यासाठी असणार आहे. आणि हा सामना जवळपास ते क्वालिफाय झाले असं देखील म्हणायला हरकत नाही. समोरचा संघ जो आपण पाहतोय निर्वाण आणि कायरा 11 संघ या संघांनी ना दोन्हीही मॅच गमावल्या होत्या. आता ही लढाई त्यांच्यासाठी अस्तित्वाची नक्कीच राहणार आहे. कारण KWPL मध्ये आपण आलोय, संघाची बांधणी केली आहे आणि त्यामध्ये आपण जर एकही सामना नाही जिंकलात तर आपल्याकडे नक्कीच ती गोष्ट लक्षात राहील. आणि इथे फाईट देत असताना समोरचा बलाढ्य संघ आहे. त्या टीमकडे बॅटिंग अगदी खोलवर आहे, चांगली गोलंदाजी देखील त्या टीमकडे. त्यांच्या समोर फाईट करत असताना आपण एखादी सामना जिंकलात. आशिष येतोय गोलंदाजी मार्क वरती. बघत 15 धावांचं संरक्षण होत आहे का स्ट्रायकिंग एंडला कुणाल आहे. पासिंग डाऊन द ट्रॅक, व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. अगदी फिल्डरला देखील चिरत हा देखील चेंडू दन 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 करत गेलाय सीमारेषा पार. आलाय अजून एक चौकार. समीकरण बदलत आहे. 4 चेंडू आणि 7 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. चेंडू आलाय डीजे, आपण होल्डच करूयात. असं म्हटलं जातं ना ते प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा. मग ते मिळणार काय आपल्या हातात ते जास्ती महत्वाचं नाही, पण आपला प्रयत्न कसा असतो ते जास्ती महत्वाचं आहे. 4 चेंडू आणि 7 धावेंचं समीकरण आहे. हा चेंडू खूप निर्णायक, मॅचचा टोन सेट होणार आहे. कुणाल म्हणजे बघा विनायक लाईट्स अँड साऊंड हा संघाची बांधणी बघा किती अप्रतिम आहे. नेक्स्ट बॉल स्विचचा प्रयत्न यशच्या उद्ध्वस्त. हा आशिषचा कमबॅक आहे, हा संपूर्ण टीमचा कमबॅक आहे. प्रत्येक क्षणाला आपल्या हृदयाचा टोका थोडासा चुकवणारी ही मॅच सुरू आहे. प्रयत्न दोन्ही टीम्स करतायत. गोलंदाजाचा देखील हा कमबॅक. विकेटचं होत आहे पतन. आणि आम्ही शिवरायांचीच औलाद. चल बोरगावकर याचं देखील स्वागत असणार आहे. आमचे मित्र देखील आहेत आणि संपूर्ण बोरगावकर ग्रुप जो आहे त्या संपूर्ण ग्रुपचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. हर्षल या आपण देखील व्यासपीठावरती विराजमान व्हा. टर्न झाल्यानंतर आपण देखील बोलूया, थोडीशी चर्चा देखील करूयात. 2 चेंडू 3 चेंडू आणि 7 धावेंवरती सामना येऊन ठेपला. 3 बॉल 7 टू विन. प्रयत्न आशिषशी देखील केला. नेक्स्ट बॉल यावी अतिरिक्त बाहेरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. हा खराब चेंडू आहे. हे थोडंसं ते दडपण पाहायला मिळते आपल्याला. प्रयत्न करावे लागतील, मेहनतीची परीकाष्ठा इथे आपल्याला करावी लागणार आहे. प्रत्येक चेंडूवरती स्वतःकडे जे आहे जे नाहीये ते सगळं ते सर्वस्व इथे झोकून देण्याची गरज आहे. कारण ही लढाई त्या अस्तित्वाची असणार आहे ना. KWPL कल्याण वेस्ट प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपण सामना एकतरी जिंकावा अशी देखील त्यांना देखील ती मनापासून उत्कंठा लागून असेल. ती उत्कंठा आता सगळ्यांच्या शिगेला आली आहे. तर मॅच कुठे आहे? मॅच येऊन टेपली आहे. 3 चेंडू आणि 6 धावेंवरती मॅच आली आहे. प्रयत्न करा, प्रयत्नार्थी परमेश्वर असं नेहमीच आपण म्हणतो.
नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेरची पिचिंग. चेंडू पडल्यानंतर सरळ निघून जातोय तर टर्न अपेक्षित, टर्न मिळत नाहीये. आणि अजून एक वाईट बॉल येतोय म्हणजे समीकरण 3-5. नेक्स्ट बॉल यावी फटका फसलाय आणि व्हॉट अ कॅच. पुन्हा एकदा हा कमबॅक आहे, पुन्हा एकदा आशिषचा कमबॅक आहे. सामना येऊन टेपला आता. 2 चेंडू आणि 5 धावेंवरती सामना येऊन टेपलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. सामना संपल्यानंतर आपण सत्कार करूयात. पुढचा चेंडू पुढच्या दिशेने अगदी चांगला फटका पाहायला मिळतो आपल्याला. गोलंदाजी देखील तेवढी सुदृढ, तेवढीच चांगली. मॅच येऊन टेपली आहे. मॅच आली आहे शेवटच्या क्षणावरती. मॅच आली आहे 1 बॉल आणि जिंकण्यासाठी समीकरण इथे 4 धावेंचा असणार आहे. फिकर करता है क्यों, फिकर करने से होता है क्या. आज कर ले खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या. स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती भरोसा ठेवावा लागणार आहे. दोघांनाही ठेवायला लागणार आहे. बॅटरला देखील, त्याला देखील माहिती आहे की आपण हा चौकार वसूल करू शकतो की काय. आणि गोलंदाजाला देखील चौकार मारला तर साई यांना आनंदभाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. येस, आनंदभाई ब्लास्टर यांच्याकडून ते पारितोषिक आहे. चौकार मारणं ना गरजेचं आहे, पण तो चौकार बचावण्याची कामगिरी आशिष देखील करून दाखवतायत क्या. मंजिल मिले या ना मिले या मुकद्दर की बात है, पर जनाब आप कोशिश ना करो ये तो गलत बात है. प्रयत्न करत रहा, प्रयत्नार्थी परमेश्वर. अनेक वेळा आपण म्हटलंय 1 बॉल आणि 4 धावेंवरती जोरदार होऊ द्यात तर मग टाळ्या करूयात. अभिवादन या दोन्हीही संघांचं या शेवटच्या चेंडूसाठी. येस, मॅच ऑन. त्याच प्रकारे हा चेंडू देखील चांगला हाताळलाय. पायावरती चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. हा कमबॅक केलाय. शेवटच्या क्षणाला शेवटची मॅच आपल्या नावावरती करत असताना निर्वाण आणि कायरा 11 संघाच्या हात्यामध्ये देखील एक यश नक्कीच आहे. आणि त्याचा शिल्पकार आशिषला म्हणावा लागणार आहे. आक्रमण त्यावरती झालंय. त्या आक्रमणाला जुगारून त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. आणि येस, इट इज अ मॅच. आणि ती मॅच आता जिंकली आहे निर्वाण आणि कायरा 11 या संघाने.